जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. तू सांगत होतीस की एक श्रीमंत मुलगा तुला हवा हे तुझं स्वप्न आहे. नाही, मला असा मुलगा हवाय ज्याच्याकडे चांदणीची गाडी आहे. पण समजा तुला असा एक मुलगा भेटला ज्याच्याकडे चांदणीची गाडी नाहीये, पण तो मनाने खूप श्रीमंत आहे, तर नाही, असं होऊच शकत नाही. का? कारण मला खात्री आहे की चांदणीची गाडी असलेला मुलगा मला एक ना एक दिवस नक्की मिळेल. मला वाटलं नव्हतं तू इतकी फास्ट असशील. फास्ट कसली त्यात? त्याने माझी मदत केली, त्याला बरं वाटावं म्हणून मी त्याच्याबरोबर जेवायला गेले. दॅट्स इट. हाय, लिफ्ट हवी आहे का? रोहन, तू? आणि हे काय? गाडी कोणाची आहे ही? चांदणीची गाडी. ते दिसतंय रे मला. मी काय म्हणते, सगळे प्रश्न बाहेरूनच विचारणार आहेस का? आत येऊन बस की. ओके. सांग ना, कोणाची गाडी आहे ही? हे बघ, काही नाही, तुझं स्वप्न होतं ना चांदणीच्या गाडीत बसायचं. हे बघ, मला आज एक चान्स दिसला तुझं स्वप्न पूर्ण करायचा आणि मी तो घेतला. म्हणजे माझा एक मित्र आहे, त्याचं गॅरेज आहे. मी गेलो होतो त्याला आज भेटायला आणि तिकडे आली ही गाडी सर्व्हिसिंगला. मग म्हटलं एका रात्रीसाठी मागून घेऊ. सिंपल. चल. वाव. तुला माहितीये रोहन, हम्म. इतकी वर्ष माझ्या स्वप्नात हीच गाडी येत होती हो? आणि आज चिक्क मी ह्या गाडीत बसले. आय कांट बिलीव्ह इट. तुला माहितीये का मी किती खुश आहे? दिसतंय ना मला तुझ्या चेहऱ्यावर. हो, कारण मी खरंच खूप खुश आहे. ऐक ना, थँक्यू. माय प्लेजर. तरुण मुलगी म्हणजे जीवाला घोर नुसता. किती उशीर, अजून आली नाही. बरं, उशीर होणार असेल तर फोन तरी करायचा. पण मला काळजी ना, मीच करायला पाहिजे फोन. हॅलो. अगं, कुठे आहेस तू? अगं आई, अगं घरीच येते मी. आणि तुझा तर रोहन आला नाही अजून. मी आपली जेवण करून वाट बघत बसले त्याची. अगं रिलॅक्स, मी आणि रोहन एकत्रच आहोत. घरीच येतोय आता. चिडू नकोस तू उगाच. अगं बाई, त्याच्या बरोबर आहेस का तू? बरोबर, हरकत नाही. सावकाश आहे. हा, पाय आई ठेवते. ठेव ठेव. हा.
रोहन, आपण कुठे आहोत आणि तू गाडी का थांबवलीस? अगं तू इतकी शांत झोपली होतीस ना मस्त. आजूबाजूच्या गाड्यांचा तुला त्रास व्हायला नको आणि गचके बसून तुझी झोप मोडायला नको म्हणून म्हटलं थांबू, तुझी होऊ दे डुलकी आरामात. हो, थँक्यू. पण अरे काय करणार, रोज सकाळी लवकर उठावं लागतं आणि त्यात 10 तास दुकानात उभं राहायचं. हम्म. रिटेल म्हणजे सोपं काम नाहीये. इतक्या लोकांना भेटायचं, त्यांच्याशी बोलायचं. काही बरे असतात तर काही रागीट, काही प्रेमळ असतात तर काही वाईट नजरेचे, काही हुशार असतात तर काही अगदीच मठ्ठ. पण काय करणार, प्रत्येक जण कस्टमर असतो आणि कस्टमर इज गॉड, ग्राहक देव असतो. हे लक्षात ठेवून सगळ्यांशी छान बोलायचं आणि माल विकायचा. पण खूप एक्झॉस्ट व्हायला होतं रे. पाय दुखतात, घसा कोरडा पडतो आणि मेंदूचा तर रात्रीपर्यंत ना पार भुगा होतो. रात्री तिजोरीत माल जमा करून निघायला तर उशीरच होतो. तसा नेहमीची बस चुकते आणि रिक्षावाले काय पटेल तसं भाडं मागतात. मग काय, रात्रीच्या शेवटच्या बसची वाट बघत बस स्टॉपवर उभं राहायचं. घरी जायचं, आईशी गप्पा मारता मारता जेवायचं. उशीर होतो तसा आणि सकाळी परत लवकर उठायचं. अशी ना सगळी सायकल सुरू असते. म्हणून कधीही कुठेही अशी हुकुमी झोप लागते मला. हम्म. आणि गंमत सांगू का, हम्म. मी ह्या गाडीत बसले ना हा. तर एकदम कम्फर्टेबल झाले. जणू काही माझी स्वतःचीच गाडी आहे. असं वाटलं की ह्या गाडीशी ना जुनी ओळख आहे माझी, म्हणून गाढ झोप लागली. पण खरंच सॉरी. सॉरी कशाला? अरे मी अशी झोपले आणि तुला असं. चिल चिल चिल, तुझी झालीये ना आता झोप मस्त. हो, मग आपण निघूया. मला ना खूप भूक लागली. मला पण. चल पटकन. आहा. आमटी जी काय झालीये ना अप्रतिम. थोडी अजून देता का? हो हो. अरे घे ना, भरपूर केले मी. मला ना हात तर राखून करताच येत नाही ना. आणि बरं का, तुला सांगते, आमची कालिंदी एवढा उत्तम स्वयंपाक करते. तिच्या हातचं खाल्लंस ना तो माझ्या हातचं विसरूनच जाशील. हो. नाही नाही, मग कालिंदीच्या हातचं जेवायला यायलाच पाहिजे मला. कधी येतोस? उद्या येतोस? आई, कधीही ये, आपलंच घर समज. घरी कोण कोण असतं रे तुझ्या? आई आणि धाकटी बहीण. आमचा ना घरगुती पदार्थांचा छोटा व्यवसाय आहे. आई सांभाळते, धाकटी बहीण शिकते. गाव कुठलं म्हणालास? आई, गावाबद्दल ना काही म्हणालाच नाही येतो. कोकण. कोकणातलं धारवल्ली गाव. अगो भाई, कोकण किती छान. बर, मग पुढे काय विचार आहे? अगो सावकाश, किती घाई. तुम्हाला सांगते, कालिंदीला ना अगदी सारखी घाई. आई, उद्या ना बँकेची सगळी कामं करून टाकेन मी. हा, बरोबर. उद्या सोमवार आहे ना, कर. नाही का, सोमवारी बँकेची कामं करायचा वार असतो का? नाही, कालिंदीला सोमवारी सुट्टी असते. ओ अच्छा, सुट्टी असते का? वा वा, मस्तच. काय मस्त काय त्यात? नाही नाही, सोमवारची तुला सुट्टी मिळेल ना, छान आराम मिळेल दिवसभर, म्हणून म्हणलं. बर, काय वाढवणी? नाही नाही, काही नको, बस पोट भरलं माझं. तरुण मुलगा तू, एवढ्यात कसं पोट भरलं? मी काय म्हणतो, पुढच्या वेळेस मी कालिंदीच्या हातचं जेवायला येईन ना, तेव्हा दिवसभर उपास करूनच येतो. म्हणजे कसं पोटभर जेवता येईल. आज पुरे. अच्छा, येतो. येत जा केव्हाही, हो. आपलंच घर समज. आई, मगाशी हेच बोललीस ना, कळलंय त्याला. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. कालिंदी,
मुलगा खरंच खूप चांगला आहे हा. ह्याला हातचा घालवू नको. ही काय चाललंय तुझं? काय मुलगा खरंच खूप चांगला आहे? हे दिसला मुलगा की जमाव जोडी बंद कर आता. मला झोप येते, मी झोपायला चालले. गुड नाईट. कालिंदी, बघताय ना, मुलगा खरंच खूप चांगला आहे हो. आता तुम्हीच काहीतरी करा वरून आणि ह्यांचा जमवा एकदा. हे बघ, काय नाही, तुझं स्वप्न होतं ना चांदणीच्या गाडीत बसायचं. हे बघ, मला आज एक चान्स दिसला तुझं स्वप्न पूर्ण करायचा आणि मी तो घेते. हॅलो, ही तू पोचलास पण इतक्या लवकर? मग चांदणीची गाडी फास्ट आहे. थँक्यू रोहन. आज तुझ्यामुळे मला चांदणीच्या गाडीत बसायला मिळालं. तुला बरं वाटलं ना? खूप. अजून बरं वाटावं असं वाटतंय. म्हणजे ही गाडी मी अजून 2 दिवस ठेवू शकतो माझ्याकडे आणि आपण परत जाऊ शकतो फिरायला. हो. अरे पण नाही, तुला ऑफिस असेल ना? त्याचा विचार तू नको करूस. मी रजा टाकीन उद्या. भटकू ना आपण. तू येणार आहेस कसा? नक्की येणार. डन. भटकू उद्या चांदणीच्या गाडीतून परत. हो, भटकू. खूप मजा येईल. थँक्यू रोहन. परत थँक्स म्हणालीस ना तर परत देऊन टाकी ना गाडी मी. नाही नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी. नो थँक्यू. हा. ठीक आहे, तर उद्या भेटू. बाय. गुड नाईट. गुड नाईट. अगं अगं, मी काय विचारते, आज बँकेत जाणार होतीस ना, मग एवढी का तयार झालीस? बँक पुढल्या सोमवारी. हा, अगं मग आता कुठे निघालेस? ओळख. मला नाही बाई ओळखतायत. तू सांग ना, सांग. मी चालले रोहन बरोबर चांदणीच्या गाडीतून फिरायला. अगं बाई, रोहन बरोबर? बरं झालं. तरी मी तुला सांगणारच होते, त्या चांदणीच्या गाडीचं स्वप्न सोड आणि रोहनवर लक्ष दे. हो, वा. तुला टू मच आहे. चल बाय. बाय. काय आज परत झोपणार का? नाही रे, फक्त ही गाडी, हे वातावरण सगळं असं मनात भरून घेते. माहित नाही ना परत बसायला मिळेल की नाही. रोहन, आज माझे बाबा असते ना, ते खूप खुश झाले असते. हो? ते मला नेहमी म्हणायचे की माझं हे स्वप्न नक्की पूर्ण होणार. आणि हे स्वप्न पूर्ण झालं रोहन, फक्त तुझ्यामुळे. थँक्यू. बरं, मला सांग,
की तुझं झालं ना पूर्ण स्वप्न आता चांदणीच्या गाडीत बसायचं. येस. मग आता नको ना तुला चांदणीची गाडी असलेला नवरा? माहित नाही. माहित नाही. ठीक आहे, चला जेवायला जाऊया. ओके. रोहन, तू काय रे सारखा सारखा अशा महागड्या हॉटेलात जेवायला येतोस? पैसे वर आलेत का? अगं असं काय बोलतेस? तू बरोबर आहेस, म्हटलं एका छान व्यवस्थित ठिकाणी जाऊया ना. अजिबात गरज नाही. स्वस्तातही चांगलं खाणं मिळतं. चल, आज मी दाखवते तुला. आज ना मस्त चाट खाऊ. स्वस्त, सुंदर, टिकाऊ. थँक्यू रोहन. नाही, मला थँक्यू म्हणू दे आजच्या दिवसासाठी. मला खूप मजा आली आज तुझ्यामुळे. चला, तुला मजा आली हे ऐकून मला बरं वाटलं. की अजून बरं वाटायला हवंय. एकदम फ्रेश. म्हणजे घरी ये आणि चहा घे आणि मग जा. ओके, चल. चल. ये ना. आई बहुतेक देवळात गेली असेल. बर. अरे शूज राहू दे. बस. ओके. तू बस, मी पटकन चहा करते. गरमागरम चहा. थँक्यू. हा 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 हा, मस्त झालाय चहा. एकदम रिफ्रेशिंग. थँक्यू. ए रोहन, तुला कशी मुलगी आवडेल लग्न करायला? तुझ्यासारखी. तुझ्यासारखी म्हणजे सुंदर, देखणी, स्मार्ट, स्वभावाने गोड. पण तुझ्यासारखं चांदणीच्या गाडीचं स्वप्न असलेली नको. माझ्या बाईकवर बसायचं स्वप्न असलेली. तुला हवी तशी मुलगी तुला लवकर मिळो हे शुभेच्छा आहेत माझ्या तुला. थँक्यू.
रोहन हे माझे बाबा. बाबांकडे मी जे काही मागते ना ते सगळं मला मिळतं. आज मी ह्यांच्याकडे प्रार्थना करणार की तुझं स्वप्न लवकर पूर्ण हो. चल हा? चल ये ना. अरे ये. ओ सासरे बुवा, हे काय भरून ठेवले मुलीच्या डोक्यात? चांदणीची गाडी हा काय निकष असू शकतो का नवरा शोधायचा? काहीतरी आयडिया द्या ना. तुमच्या मुलीला मी सुखात ठेवीन. आय प्रॉमिस. हॅलो, अरे कुठे आहेस? बिझी आहेस का तू? मी मी बाहेर आहे, तुला नंतर करतो. बरं, हरकत नाही, बाय. ओके बाय. थँक्स. काय रे? तुझी चांदणीची गाडी असलेला नवरा मला मिळाला. बाय. अरे रोहन, चांदणीची गाडी असलेला नवरा? नाही नाही नाही, मला नाही जमणार. तुला वेळ लागलाय का? काय बोलतोयस तू? काय बोलतोय मी? आणि असं काय करायचंय तुला? माझ्या गाडीचा मालक म्हणून फक्त कालिंदी समोर उभं राहायचंय, बस. बस, हा. यात काहीच नाही वाटत तुला? नाही. अरे नको यार मोहित, उगाच लोचा होईल. काय लोचा होणार आहे? मी आहे ना तुझ्या बरोबर. का टेन्शन घेतोय? अरे नको ना यार. मित्रासाठी एवढं नाही करू शकत तू? माझं प्रेम आहे रे तिच्यावर. आपल्या मैत्रीमध्ये तू प्रेम आणलंस, मग काय करणार? सांगा काय करायचंय? ऐक, हे बघ, मी सांगतो काय करायचं. हा, ए रोहन, तुला कशी मुलगी आवडेल लग्न करायला? तुझ्यासारखी. हॅलो. हे हाय, हाय. ऐक ना, एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज. काय? मी चांदणीची गाडी आणली होती ना, त्याचा मालक एक अनमॅरिड हँडसम मुलगा आहे. आणि माझा गॅरेजवाला मित्र आहे ना, तो तुम्हाला उद्या सकाळी भेटवून देणार आहे. अरे पण पण बिन काही नाही. हे बघ, उद्या सकाळी 11 वाजता आपण त्याच्या ऑफिसला त्याला भेटायला चाललो. मी तुला ऍड्रेस SMS करतो आणि मी पण बरोबर येणार आहे. नाही रोहन, ऐक ना. पण बिन काही नाही, उद्या सकाळी 11 वाजता. बाय. रोहन ऐक. ये कालिंदी, कम. गुड मॉर्निंग सर. ऍक्च्युली आम्हाला ना पटवर्धन साहेबांना भेटायचंय. ओके सर, मी सांगते त्यांना. तुम्ही तोपर्यंत बसून घ्या सर. हा, ये ना. आपल्याला बघून असे उभे का राहिले? सोड ना, आपण साहेबांचे गेस्ट होत ना म्हणून. हॅलो. हा सर, तुम्हाला भेटायला आलंय कोणतरी. पाठवू का? अच्छा ठीक आहे. तुम्ही जाऊ शकता भेटायला. ओके, चल ये ये. हॅलो, या ना, बसा ना. बी कम्फर्टेबल. नमस्कार, मी मोहित पटवर्धन.
गॅरेजवाला मनीष म्हणाला की तुम्हाला मला भेटायचंय, काहीतरी काम आहे. काय एक्झॅक्टली काम आहे? साहेब तुमची गाडी फार छान आहे हो. गाडी? गाडी गाडी हा 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 गाडी. हा गाडीचं काय? नाही मी पण मनीष गॅरेजवाल्याकडेच पाहिली. या राईट राईट. सो बाय द वे ही कालिंदी. हाय. हॅलो. हिला ना तुमच्याबद्दल आणि तुमच्या गाडीबद्दल फार प्रश्न होते. हो. सो यू गाईज कॅरी ऑन. तुम्ही गप्पा मारा, मी बाहेर बसतो. हा रोहन, बाय. एक्झॅक्टली काय विचारायचंय तुम्हाला? नाही खास काही नाही, फक्त थोडी उत्सुकता होती. इतकी छान गाडी असणारे लोक कसे दिसतात? एवढंच ना? ठीक आहे. मग कसा दिसतो मी? म्हणजे माणूसच दिसतो ना, का एलियन वगैरे दिसतोय? नाही नाही, माणूसच दिसताय. गुड. गरीब श्रीमंत असं काही नसतो. म्हणजे शेवटी सगळी माणसंच असतात ना. आणि श्रीमंतीचं काय, पैशाचं काय? आज आहे उद्या नाही, परत परवा कमवता येतो पैसा. हो ना? माझी आई नेहमी म्हणायची, गरीबा घरची मुलगी केलीस ना तरी चालेल, पण स्वभाव चांगला हवा. हल्ली चांगल्या स्वभावाची माणसं मिळत नाही. तो आता आजच बघा ना, तुम्ही इथे येईपर्यंत तुमच्यासारखी सुंदर, सुस्वभावी, सुशिक्षित मुलगी, हे सगळं एकत्र कॉम्बिनेशन मी असं कधीच बघितलं नव्हतं. एक मिनिट, माझा स्वभाव कसा आहे तुम्हाला कसं माहित? हे म्हणजे आपण एकमेकांना ओळखत नाही ना? करेक्ट आहे तुमचं. मी तुम्हाला ओळखत नाही मग कसं? हा अरे रोहन, म्हणजे रोहनने गॅरेजवाला मनीष, त्याला तुमची सगळी माहिती दिली होती आणि मनीषने मला तुमच्याबद्दल सगळी माहिती सांगितली. सो आता तुमच्याबद्दल बरीचशी माहिती आहे मला. ओके. म्हणून खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. आज संध्याकाळी आपण माझ्या चांदणीच्या गाडीतून फिरायला जाऊया. तुम्हाला आवडते ना चांदणीची गाडी? हा असंच करूया. म्हणजे छान लॉंग ड्राईव्ह होईल आणि गप्पा सुद्धा होतील. येस, आज संध्याकाळी मी बरोबर 6 वाजता तुमच्या घरासमोर माझी गाडी घेऊन येतो. आपण जाऊया. आणि आता माझ्या ड्रायव्हरला सांगतो तुम्हाला चांदणीच्या गाडीतून घरी सोडायला. 1 मिनिट. हा शांतारामना सांगा गाडी बाहेर काढून ठेवायला. कालिंदी मॅडमना सोडायचं. या, थँक्यू. डन. या ना प्लीज प्लीज. संध्याकाळी 6 वाजता. हॅलो. हाय. काय मग काय म्हणतायत पटवर्धन साहेब? जमलं का? रोहन, मला एकटीला सोडून कुठे गेलास तू? अगं तुझ्या मुक्कामी सोडून तुला मी निघालो. आपली साथ इथपर्यंतच होती. म्हणजे यापुढे आता मी तुला नाही भेटणार. पटवर्धन तुझं भविष्य आहे. असं नाही करू शकत तू रोहन, मला तुझ्याशी बोलायचंय. ओके, आज संध्याकाळी आपण शेवटचं भेटू. बरोबर 6 वाजता मी तुझ्या घराजवळ येतो. ओके, बाय. बाबा, हे सगळं काय होतंय मला ना खरंच काही कळत नाहीये. एकीकडे माझं स्वप्न पूर्ण होतंय पण मला आनंदच होत नाहीये, आणि दुसरीकडे रोहन बरोबर आनंद मिळतोय पण ते माझं स्वप्न नाहीये. हे असं काय होतंय? मी काय करू?
तुम्हीच सांगा ना बाबा. बाबा एक कन्फ्युजन आहे. काय माझी MA ची ऍडमिशन झाली आहे आणि सहज म्हणून अप्लाय केलेल्या जॉब वरून कॉल आलाय. काय करावं काही सुचत नाहीये. अगं इतकंच ना. एक लक्षात ठेव बेटा, ज्या वेळेला काही प्रश्न पर्याय म्हणून आपल्या समोर उभे असतात ना आणि त्या वेळेला मेंदू निर्णय घ्यायला नकार देतो, त्यावेळेला कायम आपण अंतर्मनाचा अंदाज घ्यावा आणि निर्णय करावा. कायम तेच अंदाज अचूक ठरतात माहितीये. चला उशीर होतोय. थँक्यू बाबा, निर्णय झाला. थँक्यू बाबा. थँक्यू सो मच. चल रोहन. चल रोहन. कॉंग्रॅट्स मित्रा. रोहन गाडी थांबव. थांबव इकडे. थांबव इकडे. बोल. रोहन तू समजतोस काय रे स्वतःला? त्या पटवर्धनच्या ऑफिस मध्ये मला एकटीला सोडून तू गेलास तरी कसा? आणि काय कायमचं न भेटता जाणार होतास? समजा मला चांदणीच्या गाडीऐवजी बाईकची स्वप्न पडायला लागली तर मी काय करायचं? काय करायचं म्हणजे मला फोन करायचा. माझा वर्षानुवर्ष तोच नंबर. फोन करायचा मला, बंदा हजर झाला असता. किती मूर्ख आहेस रे तू. मी काय बोलते आणि तू काय नंबर बदलला नाही याच्या टिमक्या काय वाजवतोयस? कालिंदी, अगं खरंच मला काय प्रॉब्लेम आहे नक्की कळत नाहीये मला. ओके, प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम हा आहे की हा मला आता चांदणीच्या गाडीची नाही बाईकची स्वप्न पडायला लागले आणि मला असं वाटतं की 24 तास दिंतीसाठी बाईक हजर असावी. मग प्रॉब्लेम काय याच्यात? हा बंदा सुद्धा याच बाईक बरोबर 24 तास तुझ्या दिमतीसाठी हजर झाला असता. पाहिजे तर आजच जाऊन तुझ्या आईची 24 तासाची परमिशन काढून घेऊन येऊ का?
काय सांगतेस? कॉंग्रॅट्स. हो, अगं तो लवकरच घरी येणार आहे आईशी बोलायला, लग्नाची बोलणी करायला. सही. वाव. कालिंदी या नमस्कार, मीच. बोला ना. आम्हाला दागिने बघायचे होते बरेच. डायमंडचे सेट बघायचे आणि नेकलेस, अंगठी, पाटल्या असं बरंच बघायचंय. शुअर शुअर मॅम, प्लीज या या या. बसा ना मॅम, या. मॅम ना अंगठ्यांचे डिझाईन्स दाखवा. मॅम तुम्ही डिझाईन्स बघा, मी आले. मॅम हे बघा, म्हणजे मला वाटतं हे तुम्हाला खूप छान दिसेल. तू तर माझं काम खूपच सोपं केलंयस. काय मॅम, सिलेक्ट तर तुम्ही केलंय, थोडीशी मदत केली इतकंच. आता अजून एक छोटीशी मदत कर माझी. बोला ना. हे बघ, मी ना ही साडी आणलीये. हा, तर ही साडी मला नेसून दाखव आणि हे दागिने जे सिलेक्ट केलेत ना, म्हणजे हा आणि ते तुला आवडलेले तोडे, ते घालून दाखव. म्हणजे मला एक्झॅक्ट कळेल ना कसं दिसतंय ह्या साडीवरती. हा प्लीज. मी हा मॅम एक मिनिट. हा, मी आलेच. हा. आणि सगळ्या ऑर्डर्स पोहोचवल्या गेल्या? कुठल्याही कस्टमरच्या काही? व्हेरी गुड. सर तिकडे एक मॅम आल्या आहेत, त्यांनी खूप सारे दागिने पसंत केलेत आणि अजून शॉपिंग करतायत. त्यांनी एक साडी आणली आहे. मला म्हणाला की नेसून दाखव आणि दागिने घालून दाखव, म्हणजे अंदाज येईल. सर काय करू? दाखव. मस्त, खूप छान दिसतेस. मॅम मी चेंज करून येऊ? हो हो अगदीच. जा ना, चालेल. कालिंदी, मी रोहन नाही. माझं नाव मोहित पटवर्धन. पटवर्धन इंडस्ट्रीजचा मालक, या गाडीचा मालक. ही माझी आई मालती पटवर्धन. कालिंदी, मी MBA MTech केले, स्वतःचा व्यवसाय आणि अविवाहित आहे. लग्नासाठी मुलगी शोधत होतो. त्या दिवशी दुकानात तुला पाहिलं आणि मला वाटलं माझा शोध संपला. पण तुझी अपेक्षा वेगळी होती. तुला चांदणीची गाडी असलेला नवरा हवा होता आणि
मला माझ्या पैशांवर नाही तर माझ्यावर प्रेम करणारी मुलगी हवी होती. म्हणून मग मी रोहन झालो आणि पुढचं सगळं तुला माहितीये. कालिंदी, आज माझी आई आणि बहीण दुकानात आल्या होत्या आणि त्यांना तू पसंत आहेस. आणि आता आम्हाला तुझं उत्तर हवंय. आणि तू नाही म्हणालीस तरी काही हरकत नाही, पण म्हटलं आज सगळं मनातलं बोलून टाकूया. सो कालिंदी, विल यू मॅरी मी? तू मला सून म्हणून पसंत आहेस. तुला माझा हा मुलगा चालेल तुझ्या भावी आयुष्याचा जोडीदार म्हणून? चला आता सगळं इथेच बोलायचंय की? हो हो, निघूयात. चल कालिंदी, तुला घरी सोडतो. हा, पण मला पहिल्यांदा घरी सोडा आणि मग हिला घरी सोड. चल चल. बस बस, तुझीच गाडी आहे. आई बस. निघूया. हो.